ओम राम कृष्ण हरी. आज आपण पाहणार आहोत जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगातील एक पद. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप सांगताय. पांडुरंग परमात्मा कसा आहे त्या परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करतात. तुम्ही जर त्याचं ध्यान केलं तर तो तुम्हाला कसा दिसेल, तर तुकोबराय म्हणतात तुम्हाला तो सुंदर दिसेल. भगवान परमात्मा जगामध्ये सगळ्यात सुंदर आहे. जगामध्ये सुंदर नावाची जर वस्तू कोणती असेल तर त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय देतात. तर ते उत्तर काय आहे? भगवान पांडुरंग परमात्मा. जो विटेवरी उभा आहे तो पांडुरंग परमात्मा. त्याचं ध्यान, त्याचं रूप कसं आहे? सुंदर आहे. सुंदर या शब्दाची व्याप्ती कुठपर्यंत आहे? तर सुंदर त्या गोष्टीला म्हटले जातं जे पाहिल्यानंतर आपल्या मनाला आनंद प्राप्त होईल, ज्याचं स्वरूप, ज्याची सौंदर्यता ही अखंड टिकून राहते, त्या गोष्टीला काय म्हणतात? सुंदर असे म्हणतात. सुंदर ही संज्ञा त्याच गोष्टीला प्राप्त होते ज्याचे सौंदर्य विलोभनीय आहे, ज्याचे सौंदर्य सुखावह आहे, ज्याचे सौंदर्य प्रत्येक क्षण वर्धमान होणारे आहे. असे असणारे जे सौंदर्य आहे, असे असणारे जे सुंदरता आहे, ती सुंदरता म्हणजे सुंदर. अशी सुंदर असणारी वस्तू जगामध्ये फक्त एकच आहे आणि तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याला जगद्गुरु तुकोबराय सुंदर असे म्हणतात. सुंदर असणारा तो परमात्मा, त्याचं ध्यान सांगितलंय. आपल्याला कोणत्या गोष्टीचं ध्यान होतं? जी गोष्ट आपण डोळ्यांनी पाहिलेली आहे यापूर्वी, त्या गोष्टीचं आपल्याला काय होतं? तर ध्यान होतं. म्हणून ध्यान ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपल्याला कशाची होते बरं? जी गोष्ट आपल्याला आवडते त्या गोष्टीचं आपल्याला ध्यान होतं का जी गोष्ट नावडते त्या गोष्टीचं ध्यान होतं? तर आपल्या मानसशास्त्रानुसार आपल्याला जी गोष्ट फार आवडते, जी गोष्ट खूप सुंदर असते, त्याच गोष्टीचं आपल्याला काय प्राप्त होतं? ध्यान प्राप्त होतं. आपल्याला ध्यान येतं म्हणजे ध्यान म्हणजे काय? आठवण. आपल्याला प्रत्येक गोष्टीची आठवण होते. जगामध्ये असा कोणताही मनुष्य नाही की त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आठवणच होत नाही. म्हणजे एखाद्याला जर भूक लागली तर त्याला अन्नाची आठवण होते. एखाद्याला जर तहान लागली तर त्याला पाण्याची आठवण होते. म्हणजे पाण्याचं काय होतं? त्याला ध्यान होतं. म्हणजे ध्यान ही प्रत्येक जीवाला कोणत्या तरी वस्तूचं होतंच आहे. म्हणजे प्रत्येकाची आवश्यकता, गरज यानुसार प्रत्येकाचं ध्यान वेगवेगळं आहे. त्याचप्रमाणे आपण जर मनुष्याचे 4 प्रकार जर पाहिले, आपण पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त, या सर्वांचं वेगवेगळ्या प्रकारचं ध्यान चालू आहे. जो पामर आहे तो कुठल्याही प्रकारे, कशाही प्रकारे विषय प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. म्हणजे त्याचं ध्यान फक्त विषय प्राप्तीसाठी, निषिद्ध कर्म करण्याचं ज्याचं ध्यान आहे त्याला आपण एकदम कनिष्ठ दर्जा देऊया. त्यानंतर जो विषयी पुरुष आहे त्याला सुद्धा पंच विषयापासून विषय सुख प्राप्त करण्याचं ध्यान आहे. जो जिज्ञासू आहे त्या जिज्ञासू व्यक्तीला सुद्धा ध्यान आहे ज्ञान प्राप्तीचं, मोक्ष प्राप्त करण्याचं तो ध्यान करतोय. त्यानंतर जो मुक्त आहे तो कशाचं ध्यान करतोय? तर तो आपल्या मुक्त अवस्थेमध्ये आहे. त्याला ध्यान ही प्रक्रिया सुद्धा प्रतिबंध करत नाहीत. परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा इतर संप्रदायामध्ये ध्यान या प्रक्रियेला विशेष महत्त्व दिलेलं आहे. आणि जो मुक्त आहे तोच खरा परमात्म्याचं ध्यान करतोय. आणि तोच आपल्याला जगाला सांगू शकतो की जगामध्ये ध्यान करण्याजोगं योग्य अशी जर कोणती वस्तू असेल तर तो फक्त पांडुरंग परमात्मा आहे. तो फक्त श्री विठ्ठलच आहे. तोच राम कृष्ण हरी रूपाने नटलेला आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर त्या सुंदर असणाऱ्या परमात्म्याचं अखंड ध्यान केलं पाहिजे. त्याचं रूपच अतिशय सौंदर्यमान आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, राज सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. म्हणजे तो परमात्मा राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे. प्रत्यक्ष कामदेवापेक्षाही सौंदर्यवान असणारा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून आपल्या चित्ताला आपण काय केलं पाहिजे? तर आपल्या दृष्टीला आपण ध्यान लावून दिलं पाहिजे की त्या परमात्म्याचं अखंड ध्यान करायचं. प्रत्यक्षात आपण सगुण मूर्तीचं ध्यान सुरुवातीला करायचं आणि ती सगुण मूर्ती जर आपण नेहमी नेहमी आठवायची आणि नेहमी नेहमी आपण
त्या मूर्तीची आठवण करून करून तो आपल्या एका चित्ताचा विषयच करून टाकायचा. तसा जगद्गुरु तुकोबरायांचा विषय झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आपल्या चित्ताचा विषय जर पांडुरंग परमात्मा झाला तर त्याचं ध्यान आपल्याला विशेष आवडू लागेल. पहा, तो आपल्याला सदैव त्याचं ध्यान होईल. जेवतानी, चालतानी, झोपतानी अखंड त्याचं ध्यान, अखंड त्याचं ध्यान. आणि असं अखंड ध्यान आपल्याला जर प्राप्त झालं तर हेच ध्यान आपल्याला सुंदरता प्राप्त करून देणार आहे. हेच ध्यान आपल्या जीवनाला सुंदर बनवणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. असा असणारा जो काही पांडुरंग परमात्मा आहे त्याचं ध्यान हेच अतिशय सुंदर आहे. आणि तो पांडुरंग परमात्मा कोण आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. अशा प्रकारे त्या परमात्म्याचं वर्णन केलं की ते विटेवर उभा आहे. विटेवर उभा असणारा जो काही पांडुरंग परमात्मा आहे तो कुठे आहे? तर तो पंढरपूरला आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. अशा प्रकारे आज आपण सुंदर ते ध्यान आणि उभे विटेवरी अशा विटेवर असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याचं सुंदरता काय आहे, सौंदर्य काय आहे, सुंदरता कशाला म्हणतात याचं वर्णन आपण आज पाहिलं. इथे शुभम भवतु. ओम राम कृष्ण हरी.